हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द डे 2 ऑफ श्रीलंका टूर विथ वीना वर्ल्ड. सो मी फ्रेश झालेलो आहे, नवीन कपडे घातलेले आहेत आणि सकाळचे वाजलेले आहेत 8:15. 8:30 वाजता आम्हाला इथनं निघायचंय आणि अजून माझा नाश्ताही झालेला नाहीये. आणि आजची आयटिनरी खूप भारी असणार आहे. आज बऱ्याच चांगल्या ठिकाणी आम्ही जाणार आहे. सो तुम्ही शेवटपर्यंत सोबत राहा या ब्लॉगच्या आणि तुम्हाला नक्की आवडेल हा ब्लॉग. आता पहिले ब्रेकफास्टला काय काय हे तुम्हाला दाखवतो. पहिले मी बघतो, जर फार वेळ झाला तर मला दाखवता येणार नाही, पण तरी स्निक पीक मी जे काय घेईन ते तुम्हाला नक्की दाखवेन. लेट्स गो. सो हा मी घेतलेला आहे मॉर्निंगला. यांच्याकडे इडली चटणी अशा गोष्टी आहेत, पण माझ्या वेळेला ते संपल्या होत्या. सो मी घेतला आहे नॉर्मल क्रॉसॉन मफिन आहे, सॉसेजेस ग्रिल सॉसेजेस आहेत आणि हा फ्रेंच टोस्ट आहे. हे थोडंसं घेणार आहे, नंतर पुढे अजून गोष्टी आहेत त्याही बघतो आणि त्याही घ्या. एक ग्रिल सॉसेस घेतलं, एक इडली घेतला, एक मसाला, एक साधा डोसा घेतला आहे, एक पॅनकेक, वॉफल घेतलेलं आहे. सो डन विथ द ब्रेकफास्ट. नाउ वी आर हेडिंग टू अ बोटॅनिकल गार्डन. तिथे जाऊन तुम्हाला डायरेक्ट दाखवतो काय विषय है नक्की तो. लेट्स गो. सो आज हम लोग अभी हमारे कैंडी के लोकल साइट सीइंग के लिए बाहर निकले हैं. सबसे पहले तो हम पैराडेनिया जो बोटानिकल गार्डन है उसको विजिट करेंगे, बिकॉज मॉर्निंग में थोड़ा वेदर कैसे थोड़ा प्लेजेंट होता है, बाद में जो है थोड़ा गर्मी बढ़ जाएगी तो गार्डन ओपन एरिया है जहाँ पे आप घूम नहीं पाओगे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल बोटानिकल गार्डन. आफ्टर बोटानिकल गार्डन हम लोग जाएंगे वो मतलब जेम्स गैलरी देखने के लिए, जहाँ पे आप लोग जेम्स गैलरी का एक छोटा सा वीडियो देखोगे, उनका म्यूजियम देखोगे. फिर किसी को अगर शॉपिंग वहाँ पे करना है तो वो भी आप लोग वहाँ पे कर सकते हैं. उसके बाद हम लोग लंच के लिए प्रोसीड करेंगे और आफ्टर लंच हम लोग टूथ रिलिक टेम्पल देखने वाले हैं. टूथ रिलिक टेम्पल के बाद हम लोग कल्चरल शो देखेंगे, फिर हम वापस होटल आएंगे. सो गाईज, आम्ही आता आलेलो आहे बोटॅनिकल गार्डनला. आता हे 147 एकरमध्ये पसरलेलं गार्डन आहे. सो ऑफकोर्स हे सगळं फिरून तर होणार नाहीच आहे. सो आमच्यासोबतही आमचा पूर्ण ग्रुप, इकडेही बरेच फॉरेनर्स वगैरे फिरायला आलेत आणि आम्ही सुद्धा यांच्यासाठी फॉरेनर्सच आहोत. पण आमच्यासाठी जे फॉरेनर्स आहेत ते सुद्धा इथे आलेले आहेत. मोठे आहे आणि वेदर एक तर चांगलं आहे, कारण आम्ही जेव्हा येत होतो इकडे तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की सलग 5 दिवस पावसाचं आणि क्लाउडी राहणार आहे. सो आज दुसरा दिवस आहे आणि आज तरी काही नाही आहे. सो दॅट इज व्हेरी हे 1865 मधलं झाड आहे. एवढं ह्यूज आणि कम्पॅरेटिव्ह ह्युमन साईज ह्याच्या पाहिला तर तुम्हाला दाखवतो मी. ऍक्च्युली झालंय असं, आता पुढे अजून 2-4 ठिकाणी जायचंय, त्यामुळे कॅमेराची बॅटरी वाचवतोय. सो जरा फोनवर स्विच झालोय मी. इथे सुरुवात झालीये, देन या फांदीतून ही फांदी झालीये, या फांदीला खोड फुटलाय, या खोडातून इकडे फांद्या निर्माण झाल्यात सगळ्या आणि अशीच कनेक्टेड झाड आहेत ऑलमोस्ट. पण या सगळ्यात ना मला एक गोष्ट कळली की एकतर यांचं पॉप्युलेशन फार कमी आहे, म्हणजे 2 कोटीच्या आसपास फक्त पूर्ण श्रीलंकेचं पॉप्युलेशन आहे. कमी गाड्या चालत असल्यामुळे इथे ट्रॅफिकच होत नाही. पहिली तर गोष्ट कसं आहे, छोटे छोटे रोड आहेत अगदी, म्हणजे 2 लेनचे रोड आहेत, त्यामुळे तुम्ही जास्त गाड्या चालवू शकत नाही, जास्त हेवी ट्रॅफिक तुम्ही करूच शकत नाही, कारण इकडून एक बस आली आणि तिकडून एक बस आली तर पूर्ण तो रोड ब्लॉक होईल. सो राईट नाव आम्ही चाललो आता, हा सस्पेन्शन ब्रिज आहे. इथे एका वेळी फक्त येस ओके 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 फोन सांभाळावा लागणार आहे, कारण हलायची शक्यता आहे. बापरे, ओके हलतंय चांगलंच हलतंय. हे हळू चाला मिताली, हाच ब्रिज येतो, राडा होईल डायरेक्ट. अंतर ठेवून चाला, हिशोबत खराब हलतोय ब्रिज. तो हा आहे सस्पेन्शन ब्रिज आणि प्रचंड हलतोय हा. आय डोंट नो हा टुरिस्ट प्लेस आहे, यांनी असाच बांधलाय, म्हणजे आहे ते बेकार आहे. इकडे रिव्हर आहे, इकडे रिव्हर आहे. भाई पडायला नको, काही होऊ दे. मी त्याला हळू चाल, मागच्याचा पुढच्याला त्रास होतोय त्यामुळे हळू चाल. आपण जितक्या जोरात चालू तेवढं समोरच्याची वाट लागते. सो हा व्ह्यू येतो या ब्रिज वर ना. अगदी छोटासा ब्रिज आहे, एवढाच ब्रिज आहे.
त्या ब्रिजवर फक्त 10 ते 12 जण एका वेळेला जाऊ शकतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही. मागचा जो चालतो ना त्याच्यावर पुढच्याच आहे, म्हणजे मागचा जर जास्त हालत असेल ना तर पुढच्याची वाट लागते. आणि थोडं अंतर ठेवून चाललेलंच कधीही चांगलं आहे याच्यावर. खूप हालतोय आणि माझी फाटली आहे कारण वारं खूप सुटलं आणि वाऱ्यामुळे जास्त हालतोय तो. बाबा तेच म्हणे की मोबाईल ठेवून दे नाही तर तो पडेल, कारण तिथे गाईडनी पण आम्हाला तेच सांगितलं की मोबाईल नेऊ नका आणि न्या. पण काही तुम्हाला खूप वारं वाढलंय, खूप वारं वाढलंय, खूप वारं वाढलंय आणि मरून त्यांनी चालतंय. तू ना आई, तू यायला पाहिजे होती त्या ब्रिजवर आता. एवढं हालत होतं ना. म्हणूनच नाही आलो मी, त्यांनी मला सांगितलं होतं. अगं तो हलतो ठीक आहे पण मजा येते. तू आलीस, माझी फाटलीच होती पण मजा येते. नाही झालंय माझं त्या पावला पायामुळे, मला ते नाही येणार पडायला बिडायला. पडायला नाही होत, म्हणजे पडायला वाटतं असं की आपण पडू, कारण खाली नदी दिसते आणि वारं इतकं सुटलं ना. घाबरायला झाला तर गेला. हे बघ हे बघ हे बघ, सरळ रोड तर ती चालू शकत नाही म्हणून तर म्हणते ना मी नाही. बाबा. सरळ रोडवर तिथे गेली होती आता. हे झाल्यानंतर आम्ही गेलो होतो जेम्स गॅलरीमध्ये, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे जेम्स होते. आणि तिथे गेल्यावर त्यांचा एक छोटा शो झाला, ज्या शोमध्ये कळलं की जेम्स जमिनीतून बाहेर काढण्यासाठी किती मेहनत केली जाते. जमीन शोधण्यापासून, खोदकामापासून पूर्ण जेम बाहेर येईपर्यंतचा एक त्यांनी आम्हाला व्हिडिओ दाखवला. त्यानंतर सुद्धा आम्ही इथे थोडं फिरत होतो, तर तिथे काय काय पाहिलं ते आता तुम्हाला दाखवतो. मायनिंगसाठी असं सर्किट बांधलं जातं पहिले, अँड देन ही जशी करते तसं ते फिरवलं जातं आणि ह्यातनं माणसं खाली उतरतात पूर्ण. म्हणजे हे जस्ट फॉर रेफरन्स आहे, त्यामुळे हे फार नाहीये, बट असं जमिनीत खोदलं जातं आणि ह्यातनं माणसं खाली उतरतात. आणि खाली उतरल्यानंतर इकडे एक केव आहे, ते तसं केव बांधतात, ते मी तुम्हाला दाखवतो. जमिनीच्या खाली गेल्यानंतर हे बांधतात आणि मग असं आत इथे त्यांचं खोदकाम वगैरे या गोष्टी ज्या आहेत ते इथे सुरू होतात. मग ते भिंती वगैरे ज्या आहेत तिथल्या, या भिंतींमध्ये ते शोधतात सगळे जे मायनिंगचं काम आहे. आणि देन हे जे रेफरन्ससाठी बांधलंय आता, म्हणून मी इथनं बाहेर पडतो. बट इथे हे सगळं शोधतात ते. रिअल ब्ल्यू सफायर आणि याची प्राइस आहे $2000. मी आत्ता एका टेम्पलला आलेलो आहे, एक बुद्धा टेम्पल आहे. त्याचं नाव मला माहिती नाही, म्हणजे नाव त्यांनी सांगितलं बट थोडंसं डिफिकल्ट नाव आहे ते. बॅक साईडला हे जे आहे हे टेम्पल आहे आणि खूप मोठा गार्डन एरिया आहे इथे सुद्धा. ह्या टेम्पलमध्ये ऑफ शोल्डर कपडे, स्लीवलेस कपडे चालत नाहीत, त्यामुळे जे जे लोक तसे घालून आले होते त्यांनी बरेच जुगाड केलेत आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा आणि बाहेरचे सुद्धा. काहींनी डायरेक्ट ओढण्या गुंडाळल्यात, काहींनी डायरेक्ट जॅकेट्स गुंडाळलेत. सो हे जे तुम्हाला दिसत आहेत हे जे आहेत हे 30 किलोचे 128 फुलं यांनी बनवलेली आहेत. गोल्ड आहेत हे सगळे आणि हे अगदी रूफला आहे. सो इथे आता नाही जाता येणार. समोर दिसतंय ना, याच्या आतमध्ये गोल्ड पॅगोडा आहे, जसं तो फोटोमध्ये दिसतंय तिकडे लेफ्ट राईटला दोन्ही ठिकाणी. आणि त्या पॅगोडाच्या आतमध्ये त्यांचा दात ठेवलेला आहे. सो तो बुद्धांचा सो त्याला खूप मोठं इम्पॉर्टन्स आहे या ठिकाणी. आणि ते नेकेड आईनी कधीच बघता येत नाही, कारण तो पॅगोडाच्या सुद्धा आतमध्ये असतो. सो ते जेव्हा पण हे दर्शन उघडलं जातं, हा जो पॅगोडा हा तुम्हाला दिसतो. त्याचे दात किंवा ते हे जे तुत्रिलिक आपण जे एक्झॅक्ट म्हणतो ते तुम्हाला दिसणार नाही. असं ही फार क्वचित उघडलं जातं फेस्टिवलच्याच वेळेला, किंवा तरी दिसतच नाही. तो फक्त पॅगोडा जो तुम्हाला फोटोज मध्ये दिसतोय ना दोन्ही साईडला, हा पॅगोडा फक्त उघडला, म्हणजे तोच दिसतो फक्त. सो हे जे आहे हे इंडियन गव्हर्नमेंटनी यांना गिफ्ट केलेलं आहे. तर हे झाल्यानंतर आम्ही गेलो होतो त्यांच्या इथल्या कल्चरल शोला, जिथे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे डान्स प्रकार आम्हाला बघायला मिळाले. पण ॲक्च्युली मला फार त्यात इंटरेस्ट नव्हता, सो मी जास्त वेळ थांबलो नाही, मी बाहेर आलो. पण ओव्हरऑल शो छान होता, कारण बराच वेळ लोकही तिथे थांबली होती आमच्या ग्रुपमधली. सो शो छान असेल, पण मला फार इंटरेस्ट नव्हता, त्यामुळे मी बाहेर आलो. आणि बाहेर हा पाहिला ब्युटिफुल लेक सनसेट होत होता, त्यामुळे इतका सुंदर दिसत होता. आणि त्यानंतर आम्ही गेलो रूमवर लगेच. हाय, सो बॅक इन द रूम. खूप हेक्टिक डे होता आजचा. आज बऱ्याच गोष्टी पाहिल्या, तुम्ही देखील पाहिलं. उद्या सकाळी 6:30 वाजता इथनं आमचं चेकआउट आहे. उद्या आम्ही जाणार आहे नुवारा एलियाला. सो डे 3चा व्लॉग पण खूप भारी असणार आहे, कारण उद्या आम्ही सकाळी सकाळी जाणार आहे हनुमान टेम्पलला आणि तिथून एंड असणार आहे आमचा अशोक वाटिका सुद्धा आहे, ज्या श्रीलंकेच्या मेन अट्रॅक्शन पॉईंट आहेत
ते डे 3च्या ब्लॉगमध्ये असणार आहे. सो तुम्ही तोही नक्की बघा, पुढचा लवकरच येईल. भले आत्ता मी आवरतो, फ्रेश होतो आणि खाली डिनरला जातो, कारण ते फार महत्त्वाचं आहे. आज डिनरला काय असेल मला काही अंदाज नाही, पण तुम्ही पहिल्या डेचा व्लॉग पाहिला होता, त्याच्यात तुम्हाला जे जे दिसलं होतं, कदाचित माझाही अंदाज आहे की तोच आजही असेल, तोही तसाच डिनर आजही असेल. सो तोही बघूयात आणि तुम्हालाही दाखवतो काय छान आहे आणि काय नाही आहे ते. ओके, लेट्स गो, चलो. सो मी आलो आहे जेवायला आणि हाचही तुम्ही बघू शकता डेझर्टचे प्रचंड प्रकार आहेत. म्हणजे हा इथून पूर्ण सुरुवात शेवटपर्यंत फक्त डेझर्ट आहेत. मी आत्ता हे 2च घेतलेले आहेत. पहिले टेस्ट करून बघतो कसे, त्यानंतर मग यातले काय आवडतात ते घ्यावे. ॲक्च्युली सगळ्याची टेस्ट खूप भारी आहे. खूप अशक्य हेवी जेवण झालेलं आहे, कालच्यापेक्षा जास्त प्रकार होते जेवायला, त्यामुळे आज जरा जास्त थोडंसं खाल्लं झालं. डेझर्टमध्ये जास्त प्रकार होते, तेही थोडे खाल्ले गेले आणि ओव्हरऑल टेस्ट खूप छान आहे. आज तुम्ही पाहिलं काय काय होतं व्हिडिओमध्ये. सो आय होप सो तुम्हाला नक्की व्हिडिओ हा आवडला असेल. पण डे 3साठी आम्ही उद्या निघणार आहे आणि तिथे आम्ही जाणार आहे सगळ्यात पहिले नुवारा एलियाला. नुवारा एलियाला जाता जाता मध्ये आम्हाला 2 स्टॉप लागतील जिथे आमचे साईट सीइंग आहे. तर तिथे पहिलं असणार आहे भक्त हनुमान टेम्पल आणि त्यानंतर अजून एक कुठलं तरी आहे, ते मी मिस करतो आहे, मला आठवत नाही आहे. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे अशोक वाटिका, जिथे सीतामातेला ठेवलं होतं. ते प्लेसेस खूप भारी असणार आहेत, कारण आपला जो इतिहास आहे तो फार जवळच आहे त्या दोन्ही जागांसाठी. सो उद्या जाऊन बघूयात. तुम्हीसुद्धा डे 3चा पार्ट बघायला विसरू नका, त्याच्यात बऱ्याच चांगल्या गोष्टी तुम्हालाही कळतील आणि सोबतच घरबसल्या तुमचंही श्रीलंका फिरणं होईल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. दिस वॉज माय डे 2 ॲट श्रीलंका ट्रिप विथ वीणा वर्ल्ड. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.